नमस्कार मित्रांनो, चार्ट ऑफ द वीकच्या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. लास्ट टाइम आपण दोन चार्ट डिस्कस केले होते. जीएम ब्रेवरीज जो जवळपास एक 4 ते 5% बिअरिश मूव्ह देऊन क्लोज झालेला आहे, आणि दुसरा चार्ट होता सनफ्लॅग आयन, ज्याच्यामध्ये एक एक 1.5% अपसाइड क्लोजिंग देऊन बंद झालाय. जसं आपण बघितलं की गेल्या वीक मध्ये स्मॉल कॅप मध्ये थोडंसं प्रेशर बघायला मिळालं, आणि तो त्याची जो गेन होता तो सस्टेन नाही करू शकला. तर आपण तर आपण दरवेळेस प्रमाणे स्मॉल कॅप इंडेक्सचा चार्ट बघूया. याच्यामध्ये बघितलं तर गेल्या वीकमध्ये जी क्लोजिंग होती त्याच क्लोजिंगला जवळपास या वीकलाही क्लोज झालेला आहे. आता लार्ज कॅपमध्ये मोठी बाईंग दिसते. सो आपण चार्ट ऑफ द वीकच्या पहिल्या चार्टकडे जाऊ. सो आपला पहिला चार्ट आहे ONGC. ONGCचा आपण जर चार्ट बघितला लॉंग टर्मचा, त्याच्यात आपण बघू शकतो की इथे एक हेड अँड शोल्डरचा पॅटर्न क्रिएट झाला आणि त्याचा ब्रेकआउट होऊन त्याने जवळपास 3110 ही जी त्याची 2014ची लेवल होती, विच इज लाईफ टाईम लेवल. सो त्या लेवलपर्यंत गेला आणि आता सुद्धा त्याने त्या लेवलच्या वर क्लोजिंग दिलेलं आहे. आणि PSU मध्ये आपण एक चांगलाच मूव्ह कंटिन्युएशन दिसतंय. सो हा एक PSU स्टॉक आहे जो अजूनही अंडर व्हॅल्यूड म्हणता येईल असा दिसतोय. सो याच्यात पण आपण जर टार्गेट्स काढलेत तर याचे टार्गेट सुद्धा खूपच अपत्याशिक असतील. सो ह्याचं टार्गेट जवळपास 50%चा टार्गेट येतो याचा. सो याला पण आपण लॉंग टर्मसाठी एक होल्ड करू शकतो. हा एक हाय पेईंग डिव्हिडंड स्टॉक आहे. आणि आता आपण दुसऱ्या चार्टवर जाऊया. दुसरा चार्ट आहे आपला इन्फोसिस. सो जसं आपण बघितलं की फ्रायडेला TCSच्या रिझल्ट्समध्ये एक चांगलाच मोमेंटम बघायला मिळाला, आणि तसंच इन्फोसिसच्या चार्टमध्ये जर बघितलं की इथे सुद्धा आपल्याला एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा पॅटर्न दिसतोय. सो या पॅटर्नचं सुद्धा आपण जर कॅल्क्युलेट केलं की हेडपासून त्याच्या शोल्डरपर्यंत हा एक 33-34%चा मूव्ह दिसतोय. सो सेम मूव्ह आपण एक्सपेक्ट करू शकतो फ्रॉम क्लोजिंग लेवल. सो याची लेवल येईल जवळपास 2250 पर्यंत. आणि हा एक लार्ज कॅप स्टॉक आहे, निफ्टी 50चा स्टॉक आहे, ONGC सारखाच. सो याच्यात पण एक लार्ज कॅप असल्यामुळे आपल्याला होल्डिंग करायची कॅपॅसिटी आहे, आणि पण याच्यात स्लो मूव्ह एक्सपेक्टेड आहे. जसे आपण नेहमी बघतो की स्मॉल कॅपमध्ये फास्ट मूव्ह येतात, त्याप्रमाणे मूव्ह याच्यात दोघंही स्टॉकमध्ये एक्सपेक्टेड नसतील. सो असेच चार्ट्स बघण्यासाठी नक्कीच चॅनलला शेअर करा, लाईक करा, आणि आपल्या मित्रांनाही सांगा. थँक्यू.